नमस्कार. तर इथं मी आता करणार आहे चटणी. चटणीसाठी लागणार आहे खोबरं, आलं, लसूण, मिरच्या, कोथिंबीर आणि हा घेतलेला आहे मी कढीपत्ता. कढीपत्ता खूप पौष्टिक असतो, तर मी इथे मिक्सरला वाटून देखील घेणार आहे. म्हणजेच या चटणीतसुद्धा त्याचा वाटून वापर करणार आहे आणि फोडणीसाठी सुद्धा देखील मी हा कढीपत्ता वापरणार आहे. हे पहा, पण काय करायचं, कढीपत्त्याचं प्रमाण जास्त ठेवायचं नाही आहे. अर्धा कढीपत्त्याची पानं घेतलेली आहेत मी, म्हणजे एक कांडीतली अर्धा कढीपत्ता वापरलेला आहे. आता मी सर्व मिक्सरला छान असं वाटून घेणार आहे. हे पहा, हे सर्व मी मिक्स केलेलं आहे. खोबऱ्याच्या चटणीत थोडासा आल्याचा तुकडा टाकला की खोबऱ्याची चटणी एकदम चविष्ट होते. त्यानंतर इथं चवीप्रमाणे मीठ आणि चवीप्रमाणे थोडीशी साखर. थोडीशी साखर असली की चटणीला खूप वेगळा स्वाद येतो. आता मी हे सर्व मिक्सरला वाटून घेणार आहे. झालं वाटण तयार. आता आपण या चटणीसाठी फोडणी करून घेऊया. इथे तेल गरम करत ठेवलेलं आहे. तेल छान गरम झालं की यामध्ये थोडेसे जिरे, थोडीशी मोहरी आणि कढीपत्त्याची फोडणी करायची आणि गॅस बंद करायचा आणि मगच आपण वाटून घेतलेली चटणी फोडणी करून घ्यायची आहे. हे पहा कढीपत्ता. हे पहा मी गॅस पण बंद केलेला आहे आणि मगच इथे चटणी वरतून टाकून घेतलेली आहे आणि थोडंसं पाणी मी यामध्ये मिक्स करणार आहे, जास्त पण नाही. एकदम नकळत पाणी थोडंसं ॲड करायचं की झाली मग आपली खोबऱ्याची चटणी तयार. आता एकीकडे आपण इडलीसाठी भांडं ठेवलेलं आहे, इडल्या करून घेण्यासाठी. तर हे इडलीचं भांड्यात मी थोडंसं पाणी आणि हा लिंबू देखील पिळून टाकलेला आहे. लिंबू यासाठी पिळलेला आहे की खालून भांडं काळं होऊ नये याकरता. ही एक छोटीशी टीप आहे तुमच्यासाठी. कुकर लावताना भाताचा किंवा अशा इडल्या लावताना किंवा कोणताही पदार्थ शिजवताना जर तुम्ही पाणी उकळवत असाल तर खाली लिंबू पिळून घ्यावा. म्हणजे काय होतं, खालून भांडं काळं होत नाही, आतून भांडं असं काळं होत नाही. आणि मग मी ते आता उकळल्यावर पाणी सर्व इडल्या अशा व्यवस्थित लावून घेणार आहे. आता झाकण देऊन 10 ते 15 मिनिटानंतर आपल्या इडल्या तयार होतील. इकडे मस्त असा संडे स्पेशल मेनू आणि संडेला हमखास सगळ्यांकडे इडली आणि चटणी होतच असते. तर हा सर्व व्हिडिओ त्यांच्यासाठीच आहे जे संडेला इडली आणि चटणीचा बेत करतात, म्हणजे करतातच. कशी वाटली रेसिपी? आहे मस्त मस्त आणि छान छान. अशा छान छान रेसिपींसाठी सबस्क्राईब करायला विसरू नका आणि एक लाईक या इडली चटणीसाठी नक्की करा. इडलीची रेसिपी तर सर्वांनाच माहीत आहे. परत भेटूयाच अशा छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त खा आणि छान छान बनवत देखील राहा. बाय बाय.